हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो, हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. थांबा मॅडम, मी तुम्हाला समज सांगतो. तुम्ही माझे डोळे उघडले. माझी पण पोर आहेत. देव न करो न माझ्या बरोबर अशी काही दुर्घटना हो. खूप चतुर खतरनाक माणूस आहे दयाल. यावेळेला तू भलतीच फसलीस. माझ्याकडे एक अशी चाल आहे ना, आणि जर ती आपण दोघी मिळून चाललो ना, तर कोणतीही ताकद तिला या घरी राहायला देणार नाही. एकदा फक्त त्या ड्रायव्हरचं स्केच बनू द्या आणि संपूर्ण शहरात लागू द्या. मग बघतो तो ड्रायव्हर आमच्या तावडीतून कसा सुटतोय. आज सकाळपासूनच माझ्या डाव्या हाताला खाजी येत होती. तेव्हाच समजले मी, माझ्या हातात आज लक्ष्मी येणार आहे. आकांक्षा बाळा, खूपच उशीर झाला तुला. हो आई, जरा महत्वाची कामं होती म्हणून उशीर झाला. किती थकली आहेस. 2-3 दिवस घरी आराम का नाही करत तू? निदान शीण तरी उतरेल तुझा. नाही आई, मला आता आराम करून चालणार नाही. सगळ्यात आधी मी ते काम पूर्ण करणार आहे, जे पूर्ण करण्यासाठी मी वचन दिले. कोणतं वचन, कोणतं काम? तू तर मला काहीच बोलली नाहीस. काही नाही आई, बस 1-2 महत्वाची कामं आहेत, तीच पूर्ण करायची आहेत. आकांक्षा, बरं आई मला सांग, रेशनवाल्याने सगळं सामान आणून दिलं ना? हो, सामान तर दिलं त्यांनी, पण आई काय झालंय आई? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय? नाही बेटा, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. काहीतरी नक्कीच आहे आई, जे तू आजीला मला सांगू देत नाहीयेस. आई मला खरं खरं सांग, काय झालंय नक्की? बेटा, त्यांनी रेशन तर पाठवलं, पण त्याचबरोबर त्यांनी 2 महिन्याचं बिल सुद्धा पाठवलंय. बिल किती झालंय? बिल 7,000 रुपये. आणि हे सुद्धा सांगून गेलाय की जर यापुढे त्यांना पैसे नाही दिले तर तो आपल्याला रेशन देणार नाही. पण बाळा, तू काही काळजी करू नकोस, काही ना काही सोय नक्की होईल. काळजी नको करू. अशी कशी काळजी करू नको आई? फारसे पैसेही उरले नाहीये, मग बिलाचे पैसे कसे देणार? बेटा, देव अडचणीत टाकतो तर त्यातनं बाहेर पडायचा मार्गही दाखवतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे तो आपल्याला नक्की मदत करेल. बेटा आकांक्षा, देव भुकेल्याला जागा जरूर करतो पण झोपवत नाही हो. हा बेटा, हिम्मत नाही हरायची. हा आपल्या परीक्षेचा काळ आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे आपण या परीक्षेत अगदी
नक्की खरे उतरू, सफल होऊ. मी हिम्मत नाही हरली आई, पण कुठे ना कुठेतरी मला असं वाटतंय की ह्या जबाबदाऱ्या मी नाही पेलवू शकत आहे. मी कुठेतरी कमी पडते, नाहीतर आपल्यावर ही वेळच आली नसती. असं नाही विचार करायचा. तू तर एखाद्या मुलापेक्षाही उत्तम रीतीने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आणि तसंही हे घर चालवणं तुझी जबाबदारी नाहीये. माझीच जबाबदारी आहे आई. आपल्या अशा या परिस्थितीत हे घर मलाच सांभाळायचं. या घरालाही आणि तुम्हा सगळ्यांनाही. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं सांभाळून घेईन. मला विश्वास आहे पुरी, पण तू हा असा विचार करून उदास होऊ नकोस. मला पूर्ण विश्वास आहे सगळं काही नीट होणार. तू फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. सुकन्या आमच्या कन्या. साला मैं तो सांप बन गया, सांप बन गया, ऐसा तन गया. शंभर बास थोडं दिस अजून, त्यानंतर मल्लिकाच्या सर्व संपत्तीचा मालक तू, विशंभर शेठ. हॅलो, नाही म्हंटल होतं ना फोन करायला. फोन नको करू. अरे जेव्हा वाटेल तेव्हा मी फोन करेन तुला. कशाला फोन केला? नंतर भेटतो मी तुला. ठेव फोन. अरे दाजी, अरे दाजी, तुम्ही कधी आलात? आताच विश्वंभर, जेव्हा तू फोनवर कोणाला तरी दम देत होतास. ते लय जुना दोस्त आहे. भेटायचं म्हणत होता. मी म्हंटल माझ्याकडे येळ नाही, नंतर भेटू. तर परत म्हणतो भेटायचं. मला राग आला, मग ओरडलं थोडं. तसं तुझा दोस्त करतो काय? तो बिझनेसमॅन आहे, लय मोठा बिझनेसमॅन आहे. अरे सोडा ना त्या दोस्ता बिस्ताला. दाजी, मी थोडा वेळ आधी तुमचाच विचार करत होतो की माझ्यासोबत तुम्ही पण प्यायला असाल तर केवढं मजा येईल. एकट्यात प्यायला काय मजा नाही येत. विशंभर, पण मला एकट्यानेच पिण्याची सवय, कुणासोबत नाही पित मी. वा, अरे क्या बात आहे दाजी, क्या बात आहे दाजी. याच म्हणतात शेरा सव्वा शेर. ते सगळं ठीक आहे विशंभर, पण आज सकाळी सकाळी पितोयस? काही खास बात आहे? असं काही नाही दाजी. बस असंच आपलं इथून चालत फिरत निघालो. काहीच काम नव्हतं. म्हंटल थोडं गळा शेकून घेऊ. हा विशंभर, थोडंच पी बाबा. नाहीतर असं नको व्हायला, तू थोडीशीच घेशील आणि तुला ते जास्त चढेल. आणि ते म्हणतात ना की नशेत माणूस खरं बोलतो, आणि तुला तर खरं बोलायची सवयच नसेल ना कधी. दाजी, तुम्ही पण लय भारी मस्करी करता राव. आता आपलं नातच तसं पडतं म्हणा. हा, पण असं कोणतं खोट आहे जे मी तुमच्यापासून लपवून ठेवलंय? काय नाही. तरी बी हा विशंभर तुमची गोष्ट लक्षात ठेवेल. चला, येतो दाजी, येतो दाजी. काय झालं विशंभर? बाटली इथेच ठेवून जातोस ती?
मन बदललंय का तुझं? अरे दाजी, मनच उडालं. मस्करीची कुस्करी झाली. तुम्ही प्या ना. तुम्हासनी एकटं प्यायला मजा येते ना. जातो आम्ही. जय साईराम. तर येतो. काहीतरी हा माणूस नक्कीच लपवतोय. सहजासहजी नाही सांगणार हा, पण तरी शोध तर घ्यावाच लागेल. नाहीतर असं नको व्हायला की मल्लिकाला आपल्याच माणसाकडून हानी पोचेल. कसा होता तुमचा दिवस बाबा? चांगला ना? मला माहिती होतं की आईने तुम्हाला मेडिसिन्स आणि सूप नक्की दिलं असेल, हो ना? आज माझा दिवसही खूप चांगला गेला बाबा. आज मी तुमच्या डॉक्टरना भेटायला गेले होते. लवकरच ते तुम्हाला भेटायला येणार आहेत. आणि त्यानंतर मी त्या जागी गेले होते जिथे तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. माहितीये तुम्हाला, मी त्या माणसाला शोधून काढलं ज्याने त्या ट्रक ड्रायव्हरचा चेहरा पाहिला होता, ज्याने तुमचा ऍक्सिडेंट केला होता. बास बाबा, आता फक्त थोडेच दिवस आणि आपल्या सगळ्यांना लवकरच कळेल की या ऍक्सिडेंट मागे नक्की कुणाचा हात होता. तुम्ही बघालच बाबा, या ऍक्सिडेंट मागे कोणाचाही हात असला तरी मी त्याला शिक्षा झाल्याशिवाय सोडणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, मला असं का वाटतंय माहिती नाही की तुमचा ऍक्सिडेंट झाला नव्हता, तो जाणून बुजून घडवून आणला होता. बेटा, त्यांनी रेशन तर पाठवलं, पण त्याचबरोबर त्यांनी 2 महिन्याचं बिल सुद्धा पाठवलंय. बिल किती झालं? बिल 7,000 रुपये. आणि हे सुद्धा सांगून गेलाय की जर यापुढे त्यांना पैसे नाही दिले तर तो आपल्याला रेशन देणार नाही. तू खूप हिम्मतीचं काम केलंस. स्वतः जाऊन पुरावे शोधलेस. हो इन्स्पेक्टर साहेब, ही हिम्मत मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली आणि या गुन्हेगारांना मी शोधून काढेनच. आणि मला ही गोष्ट कळलीच पाहिजे की माझ्या वडिलांच्या ऍक्सिडेंट मागे कोणाचा हात होता. आकांक्षा, इथे एकटीच बसून कसला विचार करतेस? काय नाही आहे. मला तुझ्या सगळ्या सवयी व्यवस्थित माहिती आहेत. जेव्हा काही तुझ्या समोर प्रॉब्लेम असतात ना, त्याचं उत्तर मिळेपर्यंत तू धड जेवत सुद्धा नाहीस. चल जेवायला चल बघू. असं काही नाही आहे. मी अशीच इथे बसून जरा आराम करत होते. आई आहे मी तुझी, माझ्या बरोबर खोटं नको बोलूस. हे बघ बाळा, घरात अडचणी तर येतच राहणार आणि त्यातून मार्गही निघतील. पण यावेळी सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण स्वतःला शांत ठेवायला हवं. कारण एक शांत मनच सगळ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतं, जे चिंतित होऊन आपल्याला मिळणार नाही. समजलं? बरं आई, ठीक आहे. मी फार नाही विचार करणार. अगं आई, ताईचा फोन आला होता. हो बाळा, आला तर होता,
पण त्यावेळी मी तुझ्या बाबांना सूप पाजत होते, म्हणून जास्त बोलताही आलं नाही. चल जेवून घेऊया, चल. आई, अगं ताईचा फोन आलाय, मी तिच्याशी बोलून येते. पटकन ये. हो. हॅलो, हॅलो, कशी आहेस तू? आणि बाबांची तब्येत कशी आहे? मी बरी आहे दीदी, आणि बाबांची तब्येत पण ठीक आहे. हे काय आत्ताच झोपलेत. अच्छा, तिकडे सगळे कसे आहेत? इथे पण सगळे चांगले आहेत. काय झालं? तुला काही बोलायचं होतं का? ताई, मी तुला फोन करणारच होते. एक चांगली बातमी द्यायची आहे तुला. माहितीये, बाबांचा ऍक्सिडेंट पाहणारा एक साक्षीदार सापडलाय. खरंच आकांक्षा? हो ताई, ज्या दिवशी बाबांचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी तो माणूस तिकडेच होता, आणि त्याने त्या ड्रायव्हरचा चेहराही पाहिलाय, आणि पोलीस त्याच आधारावर त्या ड्रायव्हरचं स्केच बनवतायत. ही तर खरंच चांगली बातमी आहे आकांक्षा. एकदा त्या ड्रायव्हरचा स्केच पूर्ण होते, मग आपण त्याला अगदी सहज पकडू शकतो. सुकन्या आमच्या कन्या. ही तर खरंच चांगली बातमी आहे आकांक्षा. एकदा त्या ड्रायव्हरचा स्केच पूर्ण होते, मग आपण त्याला अगदी सहज पकडू शकतो. हो ताई, ज्या दिवशी आपल्याला हे कळेल त्या दिवशी जराही उशीर करून चालणार नाही, आणि आपण शोधूनच काढू की बाबांच्या ऍक्सिडेंट मागे नक्की कोणाचा हात होता. आकांक्षा, तुझी मेहनत खरंच फळाला येते. अच्छा, मी तुझ्याशी नंतर बोलते. ठीक आहे ताई. अच्छा ताई, गुड नाईट. गुड नाईट. तुम्ही केव्हा आलात? मी तुम्हाला पाहिलंच नाही. हा का आत्ता चालू जेव्हा तू कोणाला तरी पकडून देण्याच्या गोष्टी करत होती ते? हा, ते मी आकांक्षाशी बोलत होते. अच्छा, कसे आहेत तिकडचे सगळे, आणि बाबांची तब्येत कशी? बाबांची तब्येत अजूनही तशीच आहे, पण तुम्हाला एक चांगली बातमी सांगायची होती. पोलिसांना एक माणूस मिळालाय ज्याने त्या टेम्पो ड्रायव्हरला पाहिलं, ज्याने बाबांचा ऍक्सिडेंट केला होता. आता पोलीस त्याचं स्केच बनवतायत. तुम्ही बघाच, पोलीस त्या माणसाला नक्कीच पकडतील. चांगली गोष्ट. एकदा समजून तुझ्या टाकुऱ्यात गोष्ट घुसत नाही बाय. किती वेळा समजवलंय की गरज असेल तेव्हा मी तुला फोन कर, तू फोन करायचा नाही. पण नाही, तुला खूप शौक चढलाय फोन करायचा, तू फोन करणारच. कोणी आपलं बोलणं जर ऐकलं असतं ना तर तर सगळा खेळ इसकटला असता, सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं असतं. हे तर चांगलं झालं तो थापर तुझं माझं बोलणं संपल्यानंतर आला, नाहीतर त्याला तेव्हाच आपल्यावर डाऊट आला असता. सॉरी दादा, पुढे असं नाही होणार. आणि होता पण कामा नये, नाहीतर आपण दोघं पण आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडत बसू. समजला? हा दादा, समजला. त्याचा काय मला जरा पैशांची गरज होती म्हणून मी तुम्हाला फोन केला होता, नाहीतर मी फोन केला नसता. त्याला झालं गेलं, इसरून जा. हे घे, ऐश कर. एवढे पैसे दादा सगळे माझे आहे काय? अरे दयाल, तू 100 मामासाठी काम करतोयस, कोणा लल्लू पंजूसाठी नव. आता ही तर सुरुवात आहे, बघत राहा. मी पण काय कच्चा खेळाडू नाही. माझं एकदा काम होऊ दे, मग तुला आयुष्यभर पोसला मामा. कसं आहे ना दयाल, जेव्हा पण शिकार करायची असते ना तेव्हा लय सावधानी बाळगायची असते, नाहीतर शिकार निसटतं हातून. आणि ही तर वाघिणीची शिकार करतोय आपण, वाघिणीची. जराशी पण चूक झाली ना तर आपण स्वतः शिकार होऊ. समजलं? आता मला काय करायचंय दादा? बोलतोस तर मलिकाला परत ठसन देऊ? नाही 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 नाही, आता तुला काहीच करायचं नाही. थोडी दिवस शांत राहा. मला आधी कळू द्या हवेचा जोर कुठून आहे, मग मी तुला सांगतो तुला काय करायचंय.
आई काय करतेस? काही नाही बाळा, असंच रिकामी बसलेले तेव्हा विचार केला की रात्रीच्या जेवणाची तयारी करेन. आणि तसाही उशीर होत होता आणि तुला तर माहितीये तुझ्या बाबांना लवकर जेवायची सवय आहे, म्हणून मी भाज्या कापत होते. आई मी तुला किती वेळा सांगितलं की अशी उभी राहून काम करत नको जाऊस, तुझे पाय दुखतात ना. आणि मला एक सांग, तुला एवढं काम करायची काय गरज आहे? तृष्णाला सांगायचं ना, ती येईल काम करायला. बेटा, मी गेले होते तृष्णाला सांगायला, पण मी बघितलं की ती आपल्या माहेरच्या लोकांबरोबर बोलते. त्यावेळी असं बरं नाही वाटत ना की मी तिला काम करायला सांगू. आपल्या घरातल्याशी गप्पा मारण्यापेक्षा आपल्या घरातली कामं खूप महत्वाची आहेत, हे तिला मी आता सांगून येतो. अपूर्व, तू तृष्णाला काही बोलू नकोस. ही घरातलीच गोष्ट आहे. मी तिला सगळं समजावेन. तिला या घरातले नियम पण सांगेन, जेणेकरून पुढे अडचणी यायला नकोत. आई मी आता जाऊन तिच्याशी बोलून येतो. नाही बाळा, तुला माझी शपथ, माझ्यावर विश्वास ठेव. मी तिला सगळं समजावून सांगेन. थोड्या वेळातच जेवण तयार होईल. मी तुम्हा दोघांना आवाज देईन, तेव्हा जेवायला या. आई तू किती चांगली आहेस ग. बाळा, आई तर चांगलीच असते ना. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या